अरे बापरे, माझा फोन आज फ्राय होता वाचला. तर मी आहे अंजली. आज मी बनवते चिकन घाटी स्टाईलचं. तर आधी मी चिकन मॅरिनेट करते मीठ आणि हळद टाकून. आणि त्यासाठी लागणारी सामग्री म्हणजे मॅरिनेट केलेलं चिकन, वाटण, आलं लसूण पेस्ट, खडा मसाला ताजा, टोमॅटो, कांदा, मिरची आणि कढीपत्ता आणि हे काही आपले घरचे रेग्युलर मसाले. तर एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे, कढईमध्ये मग हे कढीपत्ता मसाले पहिलेच टाकायचे, त्याने एक टेस्ट येतो. तर स्लो गॅसवरती प्लीज टाका तुम्ही जे जे तुमचे आवडीचे मसाले आहेत. हा घरचा घाटी मसाला आहे आणि त्याच्यासोबत मी टाकलं आहे आलं लसूण पेस्ट, मिरच्या टाकल्यात आणि चांगलं परतवून घेते मी. हे स्लो गॅसवरतीच परतायचं आहे, गॅस फास्ट करू नका, सगळे मसाले जळून जातील. त्याच्यामध्ये टाकलं आहे आता कांदा, तोही चांगला परतवून घ्यायचा आहे. थोडासा कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटोही छान परतवून घ्यायचा आहे आणि हाच तो वेळ ज्यावेळेस माझ्याकडनं फोन पडणार होता. नंतर थोड्या वेळाने ज्यावेळेस टोमॅटो मऊ होईल त्यावेळेस आता याच्यामध्ये हे वाटण टाकायचं आहे. कांदा खोबरं भाजून घेतलेलं हे वाटण, तेही चांगलं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मॅरिनेट केलेलं चिकन, तेही चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती एक ताट ठेवायचं, त्याच्यावरती पाणी टाकायचं. चिकनमध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी ॲड करायचं नाही आणि थोड्या वेळाने तुमचं चिकन तयार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.